नाशिकच्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू असणाऱ्या पावसामुळे द्राक्ष बागांना फटका बसलेला असून द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। कर्जबाजारी शेतकरी कैलास पानगव्हाणे यांच्या 1.5 एकर क्षेत्रापैकी 1 एकरमध्ये द्राक्ष बाग आहे, मात्र पावसामुळे द्राक्ष बाग ही संकटात सापडली आहे। या बागेची पाहणी करण्यासाठी पानगव्हाणे हे शेतामध्ये गेलेले होते, तिथेच त्यांनी विषारी औषधाचं सेवन करून जीवनयात्रा संपवली। या घटनेमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा ह्या समोर आलेल्या आहेत। नाशिकमध्ये जवळपास 55,000 हेक्टर क्षेत्रावरती द्राक्ष बाग आहेत, त्यापैकी 60 ते 70% बागांना अतिवृष्टीचा फटका बसलेला असून बळीराजा हा अडचणीत सापडलाय। त्यामुळे सरकारच्या मदतीकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। 26 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य आरोपी अबू जुंदाल विरोधातील खटल्याचा मार्ग हा अखेर मोकळा झालेला आहे। या प्रकरणी दिल्ली पोलिसांसह परराष्ट्र मंत्रालयानं आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं दाखल केलेली याचिका ही मुंबई उच्च न्यायालयाकडून मंजूर करण्यात आली आहे। मागील 7 वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी ही रखडलेली होती। दिवाळीच्या सुट्टीत झालेल्या भाविकांच्या गर्दीनं तुळजाभवानी मंदिर संस्थानाला भरघोसपणे दान प्राप्त झालंय। 19 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीमध्ये मंदिर संस्थानला जवळपास 3 कोटी 2 लाख रुपयांचं उत्पन्न हे विविध माध्यमातून प्राप्त झालंय। यात सर्वात मोठा वाटा हा देणगी दर्शनाचा आहे। देणगी दर्शन पेटी 1 कोटी 46 लाख 68 हजार रुपये मिळालेले आहेत। तर यंदा दिवाळीच्या सुट्ट्या या सलग जुळून आल्यामुळे तुळजापुरामध्ये देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झालेली होती। देशभरामधून भाविक दर्शनासाठी तुळजापूरमध्ये दाखल झालेले होते। या काळामध्ये भाविकांकडून देणगी मंदिर संस्थानला मोठ्या प्रमाणावरती ही मदत प्राप्त झाली आहे। देवीच्या दर्शनासाठी 3.5 कोटीहून अधिक भाविकांनी हजेरी लावली। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी गुरुवार 20 नोव्हेंबरला 6 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। त्या दिवशी सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत धावपट्टी बंद ठेवण्याचा निर्णय हा घेण्यात आलाय। पावसाळ्यानंतरच्या देखभाल दुरुस्तीसाठी धावपट्टी ही 6 तास बंद ठेवण्यात येणार आहे। ठाण्यात एक तरुण दुचाकीवरती स्टंटबाजी करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालाय। त्यानंतर पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेत नंबर प्लेटच्या आधारे तरुणाला शोधून काढलंय। ठाण्याच्या मुंब्रा पोलिसांनी तरुणावरती कारवाई करत त्याला खाकीचा हिसकाही दाखवलाय। मुंबई विमानतळावरील सीमाशुल्क विभागानं सोमवारी एका 28 वर्षीय तरुणाला हायड्रोपोनिक गांजा तस्करी केल्याप्रकरणी अटक केली आहे। तब्बल 1 कोटी 14 लाखांचा गांजा देखील जप्त करण्यात आलाय। संबंधित तरुण हा बँकॉकवरून आल्यानंतर त्याच्या ट्रॉली बॅगची तपासणी केलेली असता स्कॅनच्या डब्यांमध्ये आणि शॅम्पूच्या बाटल्यांमध्ये सीमाशुल्क अधिकाऱ्यांना हा गांजा आढळल्यानं खळबळ उडाली आहे। आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी प्रकरणामध्ये घाटकोपर अँटी नार्कोटिक्स सेलला मोठं यश आलंय। एएनसी युनिटनं कुख्यात अंमली पदार्थ पुरवठादार सलमान शेख उर्फ शेरी बाटलाला दुबईमधून निर्वासित करण्यात आल्यानंतर अटक केली आहे। बटला हा 2022 मधील ड्रग्ज जप्ती प्रकरणामध्ये वॉन्टेड आरोपी होता, ज्याची नोंद ही घाटकोपर एएनसी युनिटमध्ये करण्यात आलेली होती। घाटकोपर युनिट 7च्या अंमली पदार्थ प्रकरणामध्ये अटक केलेल्या सोहेल शेखच्या चौकशीची महत्त्वाची माहिती ही समोर आली। सोहेल शेखनं दिलेल्या माहितीनुसार वॉन्टेड असलेला बटला हा दुबईत त्याच्याच परिसरामध्ये राहत होता। या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। मुंबईत डिजिटल अरेस्टच्या वाढत्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। पोलिसांकडून आकडेवारीनुसार 3 दिवसांमध्ये एका व्यक्तीला डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे। या वर्षाच्या 8 महिन्यांमध्ये 128 गुन्हे नोंद करण्यात आले, तर 101 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे। डिजिटल अरेस्टचे हे प्रकरण मोठा प्रमाण रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून डिजिटल अरेस्टबाबत ज्येष्ठ नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते। या राबवण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेमध्ये 98 अधिकारी आणि अंमलदारांनी एकूण 848 ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी घेत त्यांना मराठी आणि इंग्रजी माहितीपत्रक वाटप केलेलं असून डिजिटल अरेस्ट अशी कोणतीही कायदेशीर तरतूद नसल्याचं स्पष्ट केलं आहे।